नमस्कार मंडळी, बुकमास्तूच्या रेसिडेन्शियल सेगमेंटमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे। आज चरोलीच्या ताजनेमाळा या भागामध्ये मी आलो आहे आणि 2 दिवसापूर्वीच एका प्रोजेक्टचं इथं लॉन्चिंग झालेलं आहे, रेरासुद्धा आलेला आहे। 6.5 एकरच्या या प्रोजेक्टमध्ये तुम्ही 2 BHK 3 BHK शॉप त्याच्या व्यतिरिक्त ऑफिस स्पेस घेऊ शकणार आहात। अतिशय प्राईम लोकेशनला असा हा प्रोजेक्ट आहे। 2 साईडनी प्रोजेक्टला रोडसुद्धा लागून आहे आणि आळंदी रोड अगदी हाकेच्या अंतरावर आहे। तुम्ही जर विश्रांतवाडी, दिघी, चोरोली, मोशी, धानोरी या भागामध्ये जर अफोर्डेबल कॉस्टचे 2 आणि 3 BHK फ्लॅट शोधत असाल तर ह्या प्रोजेक्टचा एकदा नक्की तुम्हाला विचार करावा लागेल। सॅम्पल फ्लॅटसुद्धा या प्रोजेक्टमध्ये बनून तयार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 2 आणि 3 BHK सॅम्पल फ्लॅट पण दाखवणार आहे। या प्रोजेक्टचा लेआउटसुद्धा एक्सप्लेन करणार आहे। तुम्ही फक्त या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला लवकर डेप्थ फ्री होण्याची जी आयडिया आहे ती सुद्धा देणार आहे आणि मी तुम्हाला एक खात्रीने सांगतो की या प्रोजेक्टचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर जर तुम्ही आळंदी रोडला किंवा चरोली या भागामध्ये 2 आणि 3 BHK फ्लॅट शोधत असाल तर तो जो शोध आहे तो निश्चित तुमचा संपून जाईल। सो चला आता आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घ्यायला सुरुवात करूया। सो मंडळी, आपण या प्रोजेक्टच्या आता लेआउटला डिटेलमध्ये समजून घेऊया। लेआउट खूप सुंदर पद्धतीने इथे बसवण्यात आलेलं आहे। टोटल 6.5 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये 4 बिल्डिंग जे आहेत त्या रेसिडेन्शियल असणार आहेत आणि 2 बिल्डिंग त्या साईडला ज्या आहेत त्या कमर्शियल असणार आहे, ज्याच्यामध्ये 3 फ्लोअर जे आहेत ते शॉपसाठी आहेत आणि वरचे 4 फ्लोअर जे ते ऑफिस स्पेससाठी इथे सोडण्यात आलेत। प्रोजेक्टची मेन USP जर काय असेल तर प्रोजेक्टला 2 साईडनी रोड आहे, त्यामुळे कमर्शियल पण दोन्ही रोडला इथे कनेक्ट करण्यात आले आहे। कमर्शियलची 2 बाजू असणार आहेत। जर तुम्ही ग्राउंड फ्लोअरला शॉप घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही या प्रोजेक्टला ताबडतोब साईड व्हिजिट करा, कारण शॉप जे आहेत ते खूप कमी प्रमाणात बनतात। 280 स्क्वेअर फूटचं ग्राउंड फ्लोअरचं शॉप साधारणतः 1 CR पर्यंत जातं आणि जर तुम्हाला त्यात काय अट्रॅक्टिव्ह डील पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आमच्या टीमला नक्की संपर्क करा। आमची टीम जी आहे ती तुम्हाला बेस्ट प्राईस देण्यासाठी निश्चित इथे मदत करेल। सो कमर्शियल पुढच्याच बाजूला आहेत, रोड दोन्ही जे आहेत ते 18 मीटरचे इथे रोड आहेत, म्हणजे जवळजवळ 60 फुटाचे रोड आहेत आणि हे 4 बिल्डिंग जे आहेत त्या रेसिडेन्शियल आहे। याच्यामध्ये 2 फ्लोअर जे आहेत ते कार पार्किंगसाठी सोडण्यात आले आणि वर 23 फ्लोअर जे आहेत ते रेसिडेन्शियल असणार आहेत। ह्या ABCD बिल्डिंगमध्ये पर फ्लोअर 8 फ्लॅट इथे असणार आहे, ज्यातले 4 फ्लॅट जे आहेत ते 2 BHK आहेत आणि 4 फ्लॅट जे आहेत 3 BHK आहेत आणि 4 लिफ्ट 2 स्टेअरकेस इथं तुम्हाला प्रत्येक बिल्डिंगमध्ये मिळणार आहेत। 45पेक्षा जास्त ॲम्युनिटीज ज्या आहेत या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला देण्यात येणार आहेत। 32,000 स्क्वेअर फूटची जागा जी ती ॲम्युनिटीजसाठी सोडण्यात आली आहे आणि ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या दोन्ही बिल्डिंगच्या बरोबर मधोमध आहेत। या ABCD अशा 2 बिल्डिंग या साईडला आहेत, 2 बिल्डिंग या साईडला आहेत। ॲम्युनिटीज बनवताना लहान मोठे सिनियर सिटीजन सगळ्यांचा विचार करून ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या प्रॉपर इथे डिझाईन करण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर पोझिशन सांगायचं झालं तर ॲज पर रेरा डिसेंबर 2029ला याचं पोझिशन आहे, पण बिल्डर कमिटमेंट डिसेंबर 2028ची असणार आहे, म्हणजे 2 वर्षांतर इथं पोझिशन मिळणार आहे। 2 BHKचं कार्पेट सांगायचं झालं तर 702 आणि 789 स्क्वेअर फूट इथं असणार आहे आणि 3 BHKचा जो कार्पेट आहे तो 947 आणि 990 स्क्वेअर फूट असणार आहे। सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जो आतल्या साईडला 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट इथे बनवून ठेवण्यात आला आहे, जो की अनफर्निश्ड आहे, ज्याचा कार्पेट 789 आहे। त्याच्यामध्ये मी तुम्हाला 702 स्क्वेअर फूट पण एक्सप्लेन करतो आणि 3 BHKचा फुल्ली फर्निश सॅम्पल फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट 990 स्क्वेअर फूट आहे। तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका, सॅम्पल फ्लॅट बघितल्याने तुम्हाला प्रॉपर कार्पेटचा जो अंदाज आहे तो इथं निश्चित येणार आहे। सो चला आता आपण आतल्या साईडला जाऊया आणि 2 आणि 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट बघूया। हा 789 स्क्वेअर फूटचा 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट इथं बनवून ठेवण्यात आले। सर्वप्रथम तुम्ही इथं डबल लॅमिनेटेड वुडन डोअर बघू शकता, त्याला डिजिटल डोअर लॉकसुद्धा इथे तुम्हाला देण्यात येणार आहे। त्यानंतर ही लॉबी स्पेस आहे, 6x4 याची साईज आहे। लॉबी स्पेसमधून आपण आतमध्ये आल्यानंतर हा लिव्हिंग प्लस डायनिंग आहे। या साईडला प्रॉपर डायनिंगचा जो सेटअप आहे तो होऊ शकतो। याची साईज सांगायची झाली त्याची रुंदी जी आहे ती 11 फूट आहे आणि याची जी लांबी आहे ती 18.3 आहे। आता याच्यामध्ये 702 स्क्वेअर फूटचा पण कार्पेट आहे। 702 स्क्वेअर फूटच्या कार्पेटला गेलात तर लिव्हिंग प्लस डायनिंगमध्ये 1 फूट एरिया जो आहे तो कमी होतो आहे, म्हणजे 18.3च्या ऐवजी 17.3 इकडं लिव्हिंग डायनिंग जे आहे ते होणार आहे। सो 702 आणि 789मध्ये हा एक फरक आहे। त्या साईडला लिव्हिंगला लागून तुम्हाला कवर्ड बाल्कनी देण्यात आलेली आहे। साईज सांगायची झाली तर 6x6.2 याची साईज आहे आणि हाच जर तुम्ही 702 स्क्वेअर फूटच्या कार्पेटला गेलात
तर इथे 6 बाय 5.5 म्हणजे 1 फुटाने याची जी बाल्कनी आहे ती कमी होणार आहे. इथे हे MS चे डोअर देण्यात आले आहेत. जनरली स्लायडिंग डोअर असतात, पण स्लायडिंग डोअर आणि MS च्या डोअरमध्ये फरक असा असतो की MS चे डोअर जे आहेत ते पूर्ण ओपन होतात. म्हणजे तुम्हाला जी स्पेस युटिलायझेशन आहे ती पूर्ण करता येते. हा पण दरवाजा ओपन होतो. तर हे प्रॉपर जे आहे स्पेस यूज करता येतो. इथं जर तुम्ही मॉस्किटो नेट लावली तर रात्रीसुद्धा तुम्ही हा दरवाजा जो आहे तो ओपन ठेवू शकता. बाहेर तुम्हाला MSचं जे रेलिंग आहे ते देण्यात आलेलं आहे. ह्या साईडला तुम्ही आत आलात तर एक गोष्ट तुम्हाला वेगळी बघायला भेटेल की आत्तापर्यंत आपण अनेक फ्लॅटचे व्हिडिओ बनवलेत. ड्राय बाल्कनी कवर्ड सगळेच देतात. सो इथं किचन प्लॅटफॉर्म, ड्राय बाल्कनी, 2 पाण्याचे कनेक्शन, RO हे सगळं तुम्हाला जनरल बघायला भेटेल. पण इकडे जो हा स्पेस तुम्हाला देण्यात आला आहे स्टोरूमचा, जो 6 बाय 4 आहे, हा तुम्हाला शक्यतो कुठं बघायला भेटणार नाही. म्हणजे किचनचं प्रॉपर नियोजन जे ते तुम्हाला इथे करता येणार आहे. हा 6 बाय 4चा स्टोरूमचा एरिया सोडून हा पूर्ण जो किचन आहे तो 11 × 9.2चं किचन तुम्हाला इथे देण्यात आलं आहे. 11 जी आहे जी लांबी आहे, 9.2 याची रुंदी आहे. याला तुम्ही देवरूम म्हणून पण यूज करू शकता, पूजा रूम वगैरे म्हणून पण या जागेचा वापर होऊ शकतो. आता 702 स्क्वेअर फूटच्या कार्पेटला गेला तर हा 6 बाय 4चा जो स्टोरूमचा एरिया आहे तो तुम्हाला मिळणार नाही. सो हे छोटे छोटे बदल आहेत 702 आणि 789मध्ये. आत्ता मी तुम्हाला 789 स्क्वेअर फूटचा 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट दाखवतो आहे. आता हा जो आहे पहिला बेडरूम, ह्याची साईज 10 बाय 11 इथं तुम्हाला देण्यात आली आहे. आणि ह्या बेडरूमची बाल्कनी आणि त्या बेडरूमची बाल्कनी इथे कवर्ड एकमेकांना कनेक्ट करण्यात आलेली आहे. सो इथं तुम्ही ही बाल्कनी बघू शकता जी दोन्ही बेडरूमला कनेक्ट करते. सो हे तुमचं दुसरं बेडरूम आहे. ह्याची साईज पण 10 बाय 11 इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे. आणि इथे तुम्हाला हे जे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे हे ॲड होतं, कारण हे मास्टर बेडरूम आहे. पहिल्या बेडरूमला तुम्हाला हे अटॅच जे वॉशरूम आहे ते इथे ॲड होत नाही. 4 बाय 7 याची साईज आहे. CP सॅनिटरी फिटिंग सगळ्या उच्च कंपनीच्या तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहेत. इथे तुम्ही हे ग्रेनाईटमध्ये प्रॉपर याची चौकट जी आहे ती ग्रेनाईटमध्ये देण्यात आली आहे, कारण हा जो भाग आहे बाथरूमचा मॅक्सिमम ओला राहतो. सो लाकडाची दिली तर इथे कीड लागण्याचे चान्सेस असतात, तर हे ग्रेनाईटमध्ये देण्यात आले. आणि ह्या साईडला वॉर्डरोब जो एरिया आहे हा सुद्धा तुम्हाला इथे सेपरेट देण्यात आले. या साईडला प्रॉपर जे कपाट आहे, वॉर्डरोब आहे, ते तुमचं इथे नियोजन होऊ शकतं. त्या व्यतिरिक्त ही बाल्कनी त्या बेडरूमला पण कनेक्ट करते. आता इथे अजून एक गोष्ट तुम्हाला वेगळी बघायला भेटेल. फायर फायटिंग सिस्टीम जी आहे ती तुम्हाला प्रत्येक फ्लॅटमध्ये इथं बघायला भेटेल, जी की जनरली बघायला भेटत नाही. ह्या साईडला 4 बाय 7चं कॉमन वॉशरूम जे आहे, कॉमन टॉयलेट बाथरूम, ते सुद्धा आहे. आणि जे मास्टर बेडरूमचं जे टॉयलेट बाथरूम आहे त्याची साईज पण हीच आहे. आणि ह्या साईडला वॉश बेसिन बघा तुम्हाला सेपरेट देण्यात आलेला आहे. सो 702 आणि जो 789 हा 791 आहे, त्यातले जे चेंजेस आहेत ते अगदी किरकोळ चेंजेस जे आहेत. 1 फुटाने लिव्हिंग डायनिंग कमी आहे, बाल्कनी तुमची 1 फुटाने कमी आहे. जे इथं 6 बाय 4चं स्टोरूम दिलं आहे ते तुम्हाला 702मध्ये मिळणार नाही. लॉबीसुद्धा जी आहे ती 1 फुटाने कमी आहे. सो हे छोटे चेंजेस जर तुम्ही बघितले तर हा 702 स्क्वेअर फुटाचा कार्पेट जो आहे तो तुम्हाला इथे बघायला भेटू शकतो. बाकी ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला फायर फायटिंग सिस्टीम जे सोबत स्मोक डिटेक्टर आहे, स्प्रिंकलर जे आहे, म्हणजे उद्या जर कधी घरात आग लागली तर ह्या सुखसुविधा पण तुम्हाला इथे देण्यात आल्या आहेत. फ्लोरिंगबद्दल सांगायचं झालं तर 600 mm × 1200 mm ग्लेज वेट्रिफाईड टाईल्स जे आहेत ते तुम्हाला इथे बघायला भेटतील. ती एक चांगली गोष्ट आहे. डोअर जर तुम्ही बघितलं तर बोथ साईड लॅमिनेटेड हॉट प्रेस्ड पाईन वूड पॅनल डोअर विथ FRP कोटिंगचे आहेत. डिजिटल डोअर लॉक विथ बायोमेट्रिक्स, त्याला पिन कोड ऑपरेटर पण तुम्हाला इथे देण्यात आले आहेत. पेंटबद्दल सांगायचं झालं तर फाईन पुट्टी, 2 कोट पुट्टी, प्रायमर 1 कोट, त्याच्यानंतर OBD 2 कोट ऑन वॉल सिलिंग, ही पेंटचे जे स्पेसिफिकेशन आहे ते तुम्हाला इथं बघायला भेटतील. ॲफोर्डेबल जरी कॉस्ट असेल तर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथं या फ्लॅटमध्ये देण्यात आलेल्या आहेत. आणि हे सर्व तुम्हाला बघण्यासाठी या प्रोजेक्टला साईड व्हिजिट करावं लागेल. आणि साईड व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही आमच्या टीमला संपर्क करू शकता. सो हा होता 2 BHK. आता आपण 3 BHK बघू, जो की फुल्ली फर्निश करून ठेवण्यात आलेला आहे. 2 BHKपेक्षा 3 BHK दिसायला खूप सुंदर आहे, कारण तो फुल्ली फर्निश आहे. सो आता आपण 3 BHKमध्ये जाऊया. हा 990 स्क्वेअर फूटचा 3 BHK आहे. आणि डोअरचे जे स्पेसिफिकेशन आहेत ते जसं 2 BHKमध्ये सांगितलं, डबल लॅमिनेटेड वुडन डोअर विथ डिजिटल डोअर लॉक तसेच आहेत. या साईडला 6.5 बाय 4ची लॉबी स्पेस देण्यात आली, म्हणजे अर्ध्या फुटांनी जास्त आहे. 2 BHKची 6 बाय 4 होती, ही 6.5 बाय 4 आहे. आणि फर्निश केल्यामुळे तुम्हाला प्रॉपर अंदाज जो आहे तो या फ्लॅटचा इथे येणार आहे. 990 स्क्वेअर फूटचा अतिशय सायंटिफिकली वेनी याचा जो फ्लोअर प्लॅन आहे तो डिझाईन करण्यात आला आहे. लिव्हिंग प्लस डायनिंग तुम्ही बघू शकता किती प्रॉपर नियोजन केलं. इथे L शेप सोफा बसवण्यात आलं आहे.
त्या साईडला 6 सीटर डायनिंग टेबल पण तुम्ही बघू शकता. जी जर साईज सांगायची झाली तर 2 BHK प्रमाणेच ह्याची रुंदी जी आहे ती 11 फूट आहे आणि ह्याच्यामुळं तुम्हाला 2 BHKमध्ये फर्निचर कसं बसवायचं आहे त्याचा पण अंदाज इथे येत असेल. आता 2 BHKची जो लिव्हिंग होता तो 18 फूट होता आणि 702 कार्पेटमध्ये 17 फूट आहे. पण इथं 3 BHKचा 19 फूट आहे. जी लांबी हे जी आहे ती 19 फूट आहे. त्यामुळे प्रॉपर लिव्हिंग डायनिंग जो आहे तो तुम्हाला इथे बघायला भेटू शकतो. 2 BHK प्रमाणे इथे सुद्धा लिव्हिंगला लागून कवर्ड बाल्कनी देण्यात आली आहे. सेम 2 BHK सारखेच ह्याची कवर्ड बाल्कनी आहे, ती सुद्धा इथं तुम्हाला मिळणार आहे. ह्या साईडला जर तुम्ही आलात ना, किचनच ह्या प्रोजेक्ट्स आणि फ्लॅटची मेन USP आहे. 2 BHK सारखंच इथं किचन आहे, ड्राय बाल्कनी कवर्ड देण्यात आली आहे. 11x9 याची साईज आहे. याची जी रुंदी आहे ती 9 फूट आहे आणि याची जी लांबी आहे ती 11 फूट आहे ड्राय बाल्कनी पकडून. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता बघा, प्रॉपर तिथं 6x4 होतं, इथं 4.4x9चं तुम्हाला स्टोर रूम देण्यात आलं आहे. ज्याला तुम्ही जर फर्निचर केलं तर प्रॉपर नियोजन जे आहे तुमच्या घरातलं ते होऊ शकतं. बघा इथं फर्निचर करून ठेवण्यात आल्यामुळं तुम्हाला प्रॉपर लक्षात येत असेल की कशा पद्धतीचं अरेंजमेंट इथं होऊ शकतं. सो हे जे आहे हे तुम्हाला जास्त प्रोजेक्टमध्ये बघायला भेटणार नाही, जे तुम्हाला इथे बघायला भेटते. त्यानंतर हा पहिला बेडरूम आहे, ज्याची साईज 10x11 आहे. आता 2 BHKमध्ये जी मी तुम्हाला रिकामी वॉर्डरोब स्पेस दाखवली होती त्या स्पेसचं युटिलायझेशन अशा पद्धतीने इथे होऊ शकतं. या साईडला तुम्हाला खिडकी जी आहे ती प्रॉपर देण्यात आली आहे. बाहेर MS रेलिंगसुद्धा ह्याला देण्यात आले आहेत, म्हणजे सेफ्टी ग्रिल जे आहेत ते देण्यात आलेत. ह्या साईडला ACचा पॉईंट आहे, ACचं नियोजन होऊ शकतं. वर तुम्ही बघू शकता स्प्रिंकलर जे आहेत ते देण्यात आले. फायर फायटिंग सिस्टीम जी आहे ती देण्यात आलेली आहे. इथून आत आल्यानंतर 2 बेडरूम या साईडला देण्यात आले. ह्या साईडला वॉश बेसिन आहे. त्याच्या आधी आपण हे बेडरूम बघून घेऊ, जे की 10x11च आहे, ज्याला तुम्ही पॅरेंट्स बेडरूम किंवा गेस्ट बेडरूम म्हणून यूज करू शकता. त्याला इथे 7x4ची कवर्ड बाल्कनीसुद्धा देण्यात आली. सोबत इथे अटॅच टॉयलेट बाथरूम जे आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे कॉमन टॉयलेट बाथरूम तुम्ही बघू शकता. 6x4चं हे कॉमन टॉयलेट बाथरूम आणि हे आहे तुमचं प्रॉपर मास्टर बेडरूम. या साईडला विंडो देण्यात आलेली आहे, इथे बघू शकता. त्यानंतर इथं तुम्ही असं स्टडी टेबलचं अरेंजमेंट करू शकता. समोरच्या साईडला तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम जे आहे ते देण्यात आलं आहे. 7x4 याची साईज आहे. पण याची जर मेन ब्युटी काय असेल, तिन्ही बेडरूम 10x11चेच आहेत, पण इथं तुम्हाला वॉकिंग वॉर्डरोब जे देण्यात आले हे याचा मेन USP आहे. 990च्या कार्पेटमध्ये एवढं सुंदर पद्धतीने जे वॉकिंग वॉर्डरोब आहे ते इथे बसवण्यात आले. आणि ही जी स्पेस आहे ही 10x11ला सोडून वेगळी स्पेस जी आहे इथे जे आर्किटेक्ट आहेत त्यांनी बनवलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला हा 3 BHKचा जो स्मार्ट 3 BHK आहे, जो कार्पेट आहे तो निश्चित इथे आवडेल. आणि फुल्ली फर्निश केल्यामुळे तुम्हाला प्रॉपर अंदाज येतो की फर्निचरचं नियोजन जे आहे ते कशा पद्धतीने होऊ शकतं. न्यू लॉन्च प्रोजेक्ट आहे, 2 दिवसापूर्वी याचा रेरा आला आहे. सो आता आपण इथल्या प्राइसिंग समजून घेऊया. सो मंडळी, व्हिडिओच्या शेवटी आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रेट समजून घेऊया, सोबत बँकिंग समजून घेऊ. पण ते सांगण्याच्या आधी मी थोडक्यात तुम्हाला बिल्डरची लेगसी पण इथं एक्सप्लेन करतो. 12 वर्षापासून हे जे बिल्डर आहेत ते मार्केटमध्ये फ्लॅट बनवतात. ते 10पेक्षा जास्त प्रोजेक्ट आत्तापर्यंत कंप्लीट झालेत. 20 लाख स्क्वेअर फूट डिलिव्हर्ड झालेला आहे. 2,500पेक्षा जास्त यांचे समाधानी ग्राहक आहे. 30 लाख स्क्वेअर फूट जे कन्स्ट्रक्शन आहे ते पाईपलाईनमध्ये आहे. सो बऱ्यापैकी जुने बिल्डर आहेत, असं नाही की काल परवाच मार्केटमध्ये येऊन हा प्रोजेक्ट करतात आहे. आणि हा 6.5 एकरचा मोठा प्रोजेक्ट या चरोली भागामध्ये हे बनवतात आहे, ज्याच्यामध्ये कमर्शियल रेसिडेन्शियल दोन्ही पण आहे. लोकेशन खूपच जास्त प्राईम आहे. तुम्ही जेव्हा साईड व्हिजिट कराल तेव्हा निश्चित तुम्हाला मी जे सांगतो आहे ते लक्षात येईल. आता रेट जर सांगायचे झाले तर 2 BHKमध्ये 2 कार्पेट आहे, 702 आणि 789. 702 स्क्वेअर फूटचा जो कार्पेट आहे त्याची पॅकेज कॉस्ट 59,20,203 रुपये जाते. जो दुसरा कार्पेट आहे 789, ज्याचा मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट पण दाखवलं, त्याची पॅकेज कॉस्ट 66,51,288 रुपये जाते. 3 BHKमध्ये 947 स्क्वेअर फूटचा जो कार्पेट आहे त्याची पॅकेज कॉस्ट 79,75,405 रुपये जाते. आणि जो 990 आहे, ज्याचा मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवलं फुल्ली फर्निश 3 BHK, त्याची पॅकेज कॉस्ट 85,67,850 रुपये जाते. हे मी सर्व खर्चासहित तुम्हाला प्राइसिंग सांगतो आहे. बाकी तुमच्या सिबिल स्कोअरनुसार 90% वेळप्रसंगी जी ॲग्रीमेंट व्हॅल्यू असते त्याचं 100% सुद्धा तुम्हाला लोन मिळू शकतं. प्रोजेक्ट 100% क्लिअर टायटल असल्यामुळे कुठल्याही बँकेतून तुम्हाला आरामशीर लोन जे ते मिळू शकतं. तुम्हाला एक टिप्स मी नक्की इथं देऊ इच्छितो. तुम्हाला जर चांगली अट्रॅक्टिव्ह प्राईज असेल तर हीच ती वेळ आहे. या प्रोजेक्टचा 2 दिवसापूर्वी ते आलं आहे. सुरुवातीला जर तुम्ही फ्लॅट बुकिंग करायला बिल्डरकडे आलात तर तुम्हाला रेट पण खूप चांगला मिळतो, मॅक्सिमम निगोशिएशन होतं, फ्लोअरची चॉईस जी आहे ती तुम्हाला मिळते.
सो फ्लॅट कधीही जर तुम्ही बुक करत असाल तर लॉन्चिंगमध्येच तुम्ही बुक करायला पाहिजे, जेणेकरून रेट आणि इतर सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या तुम्हाला मिळतात। जसा प्रोजेक्ट पुढं सरकतो तशी अवेलेबिलिटी कमी होत जाते, जे अवेलेबल आहे त्यातच तुम्हाला घ्यावं लागतं आणि घर रोज घेतली जाणारी वस्तू नाही आहे। त्यामुळे निश्चित तुम्ही याचा सिरियसली विचार करायला पाहिजे, पटापट साईट व्हिजिट करायला पाहिजे आणि जे तुमचा निर्णय आहे तो घ्यायला पाहिजे। बाकी जेव्हा कधी साईट व्हिजिटचं नियोजन कराल, स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करूनच आम्हाला संपर्क करा आणि त्यानंतर साईट व्हिजिटला या, जेणेकरून आमची टीम हा प्रोजेक्ट तुम्हाला दाखवेल आणि याच्यासोबत याच्या अवतीभोवती ह्याच्या आधी जेवढ्या प्रोजेक्टचे आम्ही व्हिडिओ बनवले ते प्रोजेक्ट दाखवण्यासाठी पण निश्चित मदत करेल, जेणेकरून तुम्हाला या मार्केटचा सर्वे पण होईल आणि कुठला प्रोजेक्ट बेस्ट आहे तो लक्षात येईल। आता व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही लवकर डेप्थ फ्री होऊ शकता किंवा प्रॉपर्टीचे जे EMI आहेत ते टेन्शन फ्री तुम्ही जाऊ शकता, तर त्याच्यासाठी एक आयडिया अशी आहे, एक तर तुम्ही जर 2-5 हजार रुपये महिन्याला बाजूला काढू शकत असाल तर म्युच्युअल फंड बेस्ट पर्याय आहे। म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा। मी स्वतः सेबी रजिस्टर्ड आहे, कन्सल्टंट आहे, डीलर आहे, तुम्हाला निश्चित या विषयात चांगलं मार्गदर्शन करेल। म्युच्युअल फंड सही आहे सगळ्यांना माहिती आहे, पण कुठले सही आहे हे कोणाला माहिती नसतं, हे आमच्यासारख्या एक्सपर्टलाच माहिती असतात। निश्चित आम्ही तुम्हाला ह्याच्यात मदत करू, पण तुम्हाला थोडेसे जास्त रिटर्न पाहिजे असेल तर रिअल इस्टेटमध्ये खूप सारे ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये आहेत। आम्ही रेग्युलर बिल्डरसाठी व्हिडिओ बनवतो, त्यामुळे आम्हालाही माहिती असतात की कुठल्या बिल्डरच्या काही ऑफर चालल्या आहेत। तुम्ही जर 1 लाखाच्या पटीत इन्व्हेस्टमेंट करू शकत असाल तर मार्केटमध्ये तुम्हाला 2 ते 5% आरामशीर रिटर्न मिळू शकतात रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये। कुठलेही नवीन प्रोजेक्ट लॉन्च होतात तेव्हा बिल्डरला फंडची गरज असते आणि जर त्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये तर तुम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह रिटर्न जे आहे ते लाँग टर्म मिळू शकतात, ज्याच्यातून तुमचे जे EMI आहेत ते आरामशीर निघू शकतात किंवा जुने EMI जर चालू असतील तर ते निघू शकतात किंवा रिअल इस्टेट पोर्टफोलिओ तो बनवू शकतो। जे श्रीमंत लोक असतात जे रिअल इस्टेटमध्ये पैसे बनवतात ते अशाच पद्धतीने बनवत असतात। तुम्हाला जर अशा बिल्डरबद्दल जाणून घ्यायचं असेल तर निश्चित स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करा, आम्ही अशा ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला निश्चित शेअर करू शकतो। बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका। आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर असे रेग्युलर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि कमेंट मग करून हे कळवा की तुम्ही कुठल्या भागामध्ये फ्लॅट, ऑफिस, शॉप सर्च करताय, जेणेकरून आम्ही लवकरात लवकर त्या भागातला व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी घेऊन येऊ। बाकी नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा। जय हिंद।